नमस्कार. आज आपण करूया शाही पुरण. श्रावण महिना सुरू झालेला आहे. प्रत्येक दिवसच खास असतो आणि त्यामुळे नैवेद्यासाठी तुम्ही असं पुरण नक्की करून पहा. 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ चांगली 2 वेळा स्वच्छ धुवून यामध्ये पुरेसं पाणी घालून डाळ आपण 1 तास भिजवून घेऊया, म्हणजे ती चांगली शिजते. डाळीवर झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे याच पाण्यात आपण डाळ शिजवू शकतो. आता 1 तास झालेला आहे. डाळ आपल्याला पाहिजे तेवढी भिजलेली आहे. या पाण्यासह मी ही डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतली. यामध्ये अजून थोडंसं पाणी लागेल. 2.5 पट पाणी साधारण डाळ शिजण्यासाठी लागतं. आता हा डबा कुकरमध्ये ठेवून 5 ते 6 शिट्ट्या करून डाळ चांगली मऊसूत शिजवून घेऊया. कुकरच्या 6 शिट्ट्या केल्या. डाळ अगदी मस्त मऊसूत शिजलेली आहे. डाळकण अजिबात राहिलेला नाही आहे. डाळ छान शिजली. ती एका चाळणीमध्ये उपसून घेतलेली आहे. हे पाणी तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरू शकता. पुरण करण्यासाठी 1/2 पट गूळ घेतलेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी ड्रायफ्रूटची पावडर करून घेऊया. बदाम, काजू आणि पिस्ता. कढईमध्ये 1 पाऊण चमचा तूप घातलेलं आहे. यावर आपल्याला आता ही शिजलेली डाळ घालायची आहे. डाळ आपल्याला खूप स्मॅश करायची नाही आहे, कारण आपण पुरण करतो आहे. त्यामुळे पुरणामध्ये थोडीशी डाळ दिसली तर ते छान दिसतं. डाळ हलकीशी स्मॅश करून घेतली आणि त्यामध्ये हा आपण 1/2 पट घेतलेला गूळ घातलेला आहे. आता डाळ आणि गूळ चांगलं एकत्र होण्यासाठी 5 ते 6 मिनिटं मध्यम गॅसवर ढवळत राहूया. गूळ विरघळलेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे आहेत, की ज्यामुळे आपलं पुरण शाही होणार आहे. प्रथम घातलेलं आहे ओलं खोबरं. 2 ते 3 चमचे दुधाची पावडर घातलेली आहे. यामुळे मस्तपैकी माव्यासारखा स्वाद येतो. बेदाणा घातलेला आहे आणि आता घालूया ही ड्रायफ्रूटची पावडर. याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं ड्रायफ्रूट घेऊ शकता. आता हे ड्रायफ्रूटची पावडर आणि घातलेले सर्व पदार्थ पुरणामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. 4 ते 5 मिनिटं घोटल्यानंतर पुरण आता चांगलं आळलेलं आहे. आता यामध्ये आपण केशर मिश्रित दूध घालूया. केशराचा स्वाद, वेलचीचा स्वाद, वेलचीची पावडर घातलेली आहे. 1 चमचा भरून चांगली वेलचीची पावडर घातलेली आहे. आता दूध थोडंसं आटेपर्यंत परतून घेऊया आणि यामध्ये घालूया जायफळाची पावडर. जायफळ आणि पुरण यांचं अगदी जवळचं नातं आहे. त्यामुळे जायफळाची पावडर अगदी अवश्य घाला. त्याचा स्वाद पुरणाला छान लागतो. एकूण सर्वच स्वाद आता पुरणाला छान लागलेले आहेत आणि आपलं पुरण तयार आहे. शाही पुरण. तुम्ही ह्याचे दिंडसुद्धा करू शकता किंवा हे अशाच प्रकारचं पुरण करून कडबूसुद्धा करू शकता किंवा नुसतं पोळीशीसुद्धा हे पुरण खूपच छान लागतं. वरून घालूया तुपाची धार आणि थोडेसे पिस्त्याचे काप. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की असं पुरण करून पहा. धन्यवाद.